कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। रोह्यात बेकायदेशीर बॅनरमुळे रोष, शहीद स्तंभाला झाकल्याने नागरिक संतापले। पालिका नियमांना राजकीय नेत्यांकडूनच केराची टोपली, दोषींवर कठोर कारवाईची मागणी। पनवेल विमानतळ उद्घाटनावरून वाद, दिबांच्या नावासाठी तीव्र मागणी, प्रकल्पग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा। तटकरेंनी कार्यक्रमातून नाव डावललं, गोगावले कडाडले, लोकांनी यांना डावललं नाही म्हणजे झालं, भरत गोगावले यांची सुनील तटकरे यांच्यावर टीका। आणि उरण ते शिर्डी 25वी पायी पदयात्रा, साई भक्तांचा उत्साह श्रीगेला, पदयात्रेस भाविकांचा उदंड प्रतिसाद। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील रोहा शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। शहरात लावण्यात आलेल्या बेकायदेशीर आणि अनधिकृत बॅनरमुळे रोह्यातील नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत। विशेषतः शहरातील श्रीराम मारुती चौकात स्वातंत्र्य संग्रामातील शहीद स्वातंत्र्यवीरांच्या स्तंभाला आणि श्री प्रभू रामाच्या मंदिराला अक्षरशः बॅनरनं झाकल्याचं निदर्शनास आलंय। यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत असून ऐतिहासिक आणि पवित्र स्थळांचा आदर होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे। रोहा नगरपालिकेने यापूर्वीच बॅनर लावण्याबाबत नियम केले आहेत। शहरात ठराविक जागा निश्चित करून रीतसर परवानगी घेऊन आणि शुल्क भरूनच बॅनर लावण्याची मुभा देण्यात आली आहे। मात्र काही राजकीय पुढारी आणि नागरिक या नियमांना धाब्यावर बसवत असल्याचं चित्र आहे। संतप्त नागरिकांनी आता संपूर्ण शहरात अनधिकृत बॅनर लावण्यावर कठोर कारवाई करण्याची आणि गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची खबरदारी घेण्याचं आवाहनही त्यांनी नगरपालिकेला केलं आहे। रोह्यात या प्रकरणावरून चांगलाच रोष व्यक्त होतोय। आता सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्यांचं जे स्मारक आहे त्यासमोर जे बॅनरबाजी किंवा वारंवार त्याच्या समोर बॅनर लावले जातात किंवा त्या बाजूला किंवा त्याच्या बाजूला कचरापेटी ठेवली जाते, त्या स्मारकाच्या बाजूला याआधी काही वर्षापूर्वी व्यवस्थित साखळीने बॅरल गेट टाईप असं केलेलं होतं। तर त्याबद्दल नगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा ते व्यवस्थित करून त्यांचा आदर राखला गेला पाहिजे यासाठी आम्ही लेटर पण दिलेले आहेत काही महिन्यांपूर्वी की त्याबद्दल बॅनरबाजी जी होते आणि त्याच्याबद्दल त्यातून त्याची जी अवहेलना होते तर ती होऊ नये आणि त्यांचा आदर राखला जावा यासाठी आपण भरपूर वेळा त्यांना लेटरही नगरपालिकेला दिलं आहे। तसेच आता तुम्ही बघू शकता राम मंदिराच्या समोर सुद्धा काही बॅनर लावलेले आहेत। शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी लावलेली, बॅनर लावण्याबद्दल पण काही नाही आहे। नगरपालिकेकडून परमिशन घ्यावी, त्यातून प्रॉपर त्याचं जे काय हे असेल ते सर्व पूर्णता करून त्या बॅनर लावावे अशी आमची मागणी आहे। आणि जर कुठे काही चुकीचं होत असेल तर कोणाचाही बॅनर असो त्याच्यात अगदी कुठल्या संस्थेचे असू दे, राजकीय असू दे, त्यावर कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे। भारतीय स्वातंत्र्य संग्रामात लोक आत्मार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ या आपल्या ऐतिहासिक राम मारुती चौकात जे स्मारक उभे केलेले आहे त्या स्मारकाच्या बद्दल रोहा शहरांच्या मनात खूप आपुलकीची भावना आहे आणि ह्याच स्मारकाची वारंवार अवहेलना होत आहे। त्याबद्दल आम्ही आज आवाज उठवण्यासाठी सर्वत्र एकत्र आलेलो आहोत। तसेच आपल्या या ऐतिहासिक रोहा शहरात ज्या बेकायदेशीर जी बॅनरबाजी चालते त्याबद्दल सुद्धा आम्ही नगरपालिकेत वारंवार तक्रार केलेली आहे, पण नगरपालिकाने कोणतीही ठोस अशी कारवाई केलेली नाही। तर आम्ही नगरपालिकेला हेच मागणी करतो की बाबा ह्या गोष्टीवर त्यांनी ठोस कारवाई करून ह्या बॅनरबाजीवर त्यांनी आळा बसवला पाहिजे। पनवेल येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच या प्रकल्पाभोवती नवा वाद निर्माण झाला आहे। येत्या 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलचं उद्घाटन होणार आहे। मात्र विमानतळाचं काम अद्यापही अपूर्ण आहे असा गंभीर आरोप उद्योजक
विजय शिरढोणकर यांनी केला। काम अपूर्ण असतानाही उद्घाटनाची घाई का केली जाते असा सवाल त्यांनी उपस्थित केला। यावेळी शिरढोणकर यांनी या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी जोरदार मागणी केली आहे। 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिबा पाटील यांच्या नावांची घोषणा करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। तसेच विमानतळावरून प्रत्यक्ष विमान उड्डाणं हे दिबा पाटील यांच्या 100व्या जयंतीदिनी म्हणजेच 13 जानेवारी रोजी करण्यात यावं अशी विनंती देखील त्यांनी केली आहे। जर 8 ऑक्टोबर रोजी दिबा पाटील यांच्या नावाचा उल्लेख झाला नाही तर प्रकल्पग्रस्त जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा स्पष्ट इशारा विजय शिरढोणकर यांनी दिला आहे। 8 तारखेला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे या विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी येत आहेत। या अगोदर 17 सप्टेंबर 20 सप्टेंबर असं तारखा पुढे गेल्या, त्याच्यानंतर 30 सप्टेंबर, आता ते नक्की येणार आहे। 8 तारखेला ते नक्की येणार आहेत। पण त्यांना मी मागच्या वेळेला पण सांगितलं, विनंती केली होती की इथे देवा भाऊ आले होते जे आपल्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, लाडक्या मुख्यमंत्री आहेत, त्यांनी पाहणी केली होती जून जुलैच्या दरम्यान। माझं त्यांना असं म्हणणं आहे की त्यांनी आता सांगितलं की नाव दिल्यानंतर त्याची प्रक्रियेसाठी काहीतरी 3 महिने लागतात। मग तुम्ही त्यावेळेला आले होते, त्यावेळेला जून जुलैपासून आज 3 महिने झाले असते, मग ती प्रक्रिया पुन्हा त्यासाठी वेळ गेला नसता, तेव्हाच करायला पाहिजे होतं। आता तुम्ही 3 महिन्यासाठी ठीक आहे, हरकत नाही। आता मी त्याच्यातला काय तज्ज्ञ नाही, असतील लागत असतील, तुम्ही 3 महिने काय 3 वर्ष घालवा, पण नाव मात्र 2008 पासून आम्ही बोंबलतोय, ते 2025 आलं आहे। ते नाव हे तुम्हाला 8 ऑक्टोबरला आल्यावर ज्याप्रमाणे तुम्ही विमानतळाचं उद्घाटन घोषणा करणार आहात, त्यावेळेला देवाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे या हिंदुस्थानच्या पंतप्रधानांच्या मुखातून निघलं पाहिजे की या विमानतळाचं नाव असेल लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई, शिवभूमी, रायगड। रायगड जिल्ह्यातील तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। अलिबागमध्ये नुकताच भव्य रोजगार मेळावा पार पडला। यासोबतच अनुकंपा तत्वावरील आणि लिपिक पदांवरील नव्यानं नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेशांचे वितरणही करण्यात आले आहे। नियोजन भवन अलिबाग येथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम झाला। राज्याचे मंत्री तटकरे, मंत्री भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे आणि पोलीस अधीक्षक अचल दलाल यावेळी उपस्थित होते। कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे। कार्यक्रम होता जो कालचा कार्यक्रम झाला तो अत्यंत वेगळा कार्यक्रम होता की तो कार्यक्रम गोरगरीब जनतेशी निगडीत होता। रेकॉर्ड आहे की पहिल्याच दिवशी आम्ही 5000 लोकांना पत्र वाटप केलं नोकरीच्या निमित्ताने। ज्या अनुकंपा तत्वाखालच्या अनेक वर्षाची रखडपट्टी झालेली लोक होती त्यांना पत्र दिली, जे UPSC MPSC ची परीक्षा पास झालेली मुलं मुली होती त्यांना पत्र दिले आणि एकूण 10,000 नोकऱ्या आम्ही पुऱ्या महाराष्ट्राच्या एका वेळेला देण्याचं ठरवलं आणि ते काल दिले। एका बायपास मार्गाशी संबंधित महत्त्वाच्या पत्रिकेतून सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांचं नाव वगळलं असा आरोप भरत गोगावले यांनी केला। वगळल्याच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत। याच मुद्द्यावर राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय। आम्ही कोणावरही अवलंबून नाही, आमचा आधार केवळ जनता आहे। जोपर्यंत जनता सोबत आहे तोपर्यंत कितीही विरोधक आले आणि गेले तरी काही फरक पडणार नाही असं गोगावले यांनी स्पष्ट केलं आहे। मात्र लोकांना डावलणाऱ्यांना एक दिवस जनताच बाजूला करेल असा गर्भित इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे। त्यांच्यावरती का आम्ही अवलंबून नाही आहे, आम्ही जनतेवरती अवलंबून आहे। जोपर्यंत जनतेच्या मनामध्ये जनता जोपर्यंत डावलत नाही तेव्हा असे किती येतील आणि किती जातील, पण एक दिवस ह्यांना डावललं नाही म्हणजे झालं, म्हणून त्यांनी आता तो विचार करावा आणि पुढे वाटचाल करावा। आम्ही वाट पाहत नाही, आमचे नेते मंडळी वाट पाहत आहेत, आम्ही वाट पाहतोय कधी आम्हाला बोलवत आहेत, परंतु त्यांना काही विचार विनिमय करायचे आहेत ते त्यांना करू द्या। आज नाही उद्या, उद्या नाही परवा ते होऊन जाईल। एकीकडे सर पालकमंत्री पदासाठी आपण दोघं जण भांडता आणि एकीकडे आपण सर्वच कार्यक्रमामध्ये एकत्र येतात, मग कार्यकर्त्यांनी काय संदेश घ्यायला पाहिजे? मंत्री भरत गोगावले यांनी आज रायगडमध्ये माध्यमांशी संवाद साधला। महत्त्वाचे राजकीय विधान केले। जनतेला केवळ विकास हवाय आणि राज्य सरकार याच दिशेनं काम करत आहे असं गोगावले म्हणाले। विकासाची गंगा प्रत्येक घराघरात पोहोचवणं हा सरकारचा उद्देश असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय। यावेळी राज्यातील सत्ताधारी महायुतीतील भविष्यातील निर्णय प्रक्रियेवर त्यांनी स्पष्ट उक्ती दिली आहे।
गोगावले यांच्या विधानामुळे महायुतीतील एकसंघता आणि प्रमुख नेत्यांच्या निर्णयाला मिळणारे महत्त्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीची रणनीती आणि संभाव्य जागा वाटप यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर अंतिम निर्णय हेच 3 नेते घेतील असे संकेत यातून मिळत आहेत। पक्षरोहामध्ये वाटतो म्हणजे आमचे तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, त्यांचे सर्व सहकारी आणि पदाधिकारी हे लोकांना रोज भेटत असतात, सांगत असतात, बोलत असतात आणि वस्तुस्थिती सांगत असतात। लोकांनाही कळायला लागलेलं आहे की आपल्याला सामोरं जाणारी मंडळी कोण आहेत आणि हसवणारी नाहीत कोण, हे सगळं त्या लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून करता हा पक्षप्रवेश चालू आहे आणि आम्हाला शिकवण आहे शिंदे साहेबांनी की आपण विकास कामाने उत्तर देऊया। त्या माध्यमातून लोकांना विकास हवाय, लोकांना कधी मदत झाली, सहकार्य लागलं ते हवंय आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। जे आमचे 3 नेते ठरवणार आहेत त्या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आहे आणि त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे। त्यामध्ये जे काही 3 नेते ठरवतील त्याला आम्ही सामोरं जाणार आहोत। काही ठिकाणी अपवाद असू शकतो, काही तालुक्याचा असू शकतो, काही मतदारसंघातला असू शकतो, परंतु महाराष्ट्रामधली जी काय महायुती आहे ती कायम राहणार आहे। रायगड जिल्ह्यातील महाड आणि बिरवाडी शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। संघाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने हा उत्सव विशेष ठरला आहे। स्वयंसेवकांनी पारंपरिक गणवेशात शिस्तबद्ध पथसंचलन केले। हे पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। अनेक ठिकाणी नागरिकांनी उभे राहून स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करत त्यांचे उत्साहात स्वागत केले। या कार्यक्रमांमध्ये महाड शहरातील व्यापारी, विविध सामाजिक संस्था, महिला वर्गाचा मोठा सहभाग पाहायला मिळाला। बिरवाडी येथील दशनाम सभागृह आणि महाड येथील कोटेश्वरी सभागृहात मुख्य कार्यक्रम संपन्न झाले। बिरवाडी येथील कार्यक्रमात महंत गुरुदेव अरविंदनाथजी गिरी महाराज आणि शिवराज वसंतराव भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर महाड येथे संस्कृत भारतीचे प्रांत संघटन मंत्री उदय शेवडे यांनी मार्गदर्शन केले। या विजयादशमी उत्सवाला विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, संस्थांचे प्रतिनिधी आणि मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होती, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली आहे। ही दहशतवादाला पूरक अशा काही विघातक शक्ती आपल्या समाजामध्ये वावरत असतात, त्यांना बळ स्थानिक ठिकाणून मिळत असतं, अशी परिस्थिती आहे। अशा वेळेला या दहशतवादाचा सामना करण्यासाठी योग्य ते समाज मन हे करणं आपलं मोठं आव्हान आहे। घुसखोरी मोठ्या प्रमाणावर वाढते आहे। त्या घुसखोरीचे परिणाम असतील किंवा रॅडिकल इस्लाम किंवा इव्हॅन्जेलिकल ख्रिश्चनिटी असेल, ह्या सगळ्या 3 गोष्टींचे परिणाम जे आहेत ते आपलं डेमोग्राफी जी आहे आपल्याची, म्हणजे लोकसंख्याचं जे धार्मिक लोकसंख्या जी आहे त्या धार्मिक लोकसंख्येचं झपाट्याने विकेंद्रीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि तो एक मोठा धोका आपल्याला आहे। रोह्यात गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला आहे। अनेक वर्षांपासून रोहेकरांची असलेली मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची मागणी खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून पूर्ण झाली आहे। आता रायगडवासियांना निकडीच्या प्रसंगी आरोग्य सेवेसाठी मुंबईकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या रुग्णालयात सुसज्ज आयसीयू, ऑपरेशन थिएटर, हृदयरोग, मेंदूविकार, कॅन्सर उपचार, स्त्रीरोग आणि प्रसूती विभाग, नेत्ररोग, डायलिसिस अशा अनेक अत्याधुनिक सेवा उपलब्ध असतील। 24 तास तज्ञ डॉक्टर्स, पॅथॉलॉजी लॅब आणि मेडिकल स्टोअरची सुविधाही येथे मिळणार आहे। यामुळे रोहा आणि परिसरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे। विशेष म्हणजे काही महिन्यातच या रुग्णालयात शासकीय आरोग्य योजनांचा लाभही घेता येणार असल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं। यामुळे सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळेल। मंत्री अदिती तटकरे यांनी या रुग्णालयामुळे रायगड जिल्ह्यातील आरोग्याच्या गरजा पूर्ण होतील असं मत व्यक्त केलं आहे। या सोहळ्याला खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते। ही योजना या हॉस्पिटलमध्ये सुरू झाली ही महाराष्ट्रातल्या 12-12.5 कोटी जनतेला जे फायदे मिळत आहेत ते इथे तुम्हाला मिळतील। आता त्याच्यात बरेचशा आजारांचा निःशुल्क उपचार होऊ शकतो, तर ती योजना मला खात्री आहे की राजकीय इच्छाशक्ती असेल तर येऊ शकते। तर नियमाप्रमाणे त्याला 3 ते 6 महिने लागतातच, पण ते एकदा सुरू झालं की डायलिसिस ही पुढची काळाची गरज आहे आणि डायलिसिसला मी लहान बाळांचं म्हटलं ते सुधारण आहे की डायलिसिस उद्या जरी मोफत मिळालं तरी येण्या जाण्याचा खर्च, घरातल्या सोबतचा एक माणसाचा खर्च, ह्या सगळ्या गोष्टी टाळता येतील। डायलिसिस इथे आहे, ह्या गोष्टींकडे लक्ष दिल्याने
मला खरंच वाटते की ज्या गोष्टीसाठी वारंवार जावं लागतं, ज्या गोष्टीचा इलाज गावात होऊ शकतो तो दूर जाऊन करावं लागतं, या गोष्टी जरी टळल्या तरी हे हॉस्पिटलचं फलित झालं असं मी म्हणेन. समजून की आपण सर्वजण या ठिकाणी आला, ही जागा कशी आपोआप उपलब्ध झाली हे असं नाही तर त्याच्या पलीकडे खूप परिसरपूर्वक काही गोष्टी त्या ठिकाणी होती आणि त्याच्यातून हे समन्वय संकुल या ठिकाणी उभं राहावं. याच्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना त्या कालावधीमध्ये नेटली त्या ठिकाणी होत्या. दीर्घकाळ उभारणीमध्ये जरी वेळ झाला तरी धावेरी महाराजांच्या आशीर्वादातून तमाम रोहेकरांची दीर्घकाळची प्रतीक्षा की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ज्या वेळेला ही जागा सातबाऱ्यावरती आली त्यावेळेला कधी वाटलं नव्हतं की इथे मल्टी स्पेशालिटी उभं राहील, पण आज आपल्या तमाम रोहेकरांच्या प्रखर इच्छाशक्तीतून आज हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आज आपल्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक महत्त्वाची आणि आर्थिक बातमी. खेडमध्ये कुणबी विकास सहकारी पतसंस्थेची 9वी शाखा कार्यान्वित झाली आहे. लांजा येथील कुणबी विकास सहकारी पतसंस्थेची शाखा HP बुटाला कॉम्प्लेक्समध्ये स्वतःच्या मालकीच्या जागेत सुरू करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी यांच्या अध्यक्षतेखाली या शाखेचा शानदार शुभारंभ पार पडला. कुणबी समाज उन्नती संघ खेड ग्रामीणचे अध्यक्ष कृष्णा आगरे यांच्या हस्ते या नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद बुटाला आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सहदेव बेटकर उपस्थित होते. खेडमधील विविध संस्थांचे संचालक आणि पतसंस्थांचे संचालक तसेच प्रतिष्ठित नागरिक हितचिंतकही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नव्या शाखेमुळे खेड परिसरातील नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी एक नवा आणि मजबूत पर्याय उपलब्ध झाला आहे. संस्थेच्या स्वतःच्या जागेत शाखा सुरू झाल्यानं ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होणार आहे. या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला निश्चितच चालना मिळेल आणि परिसरातील सर्व घटकांना आर्थिक विकासासाठी मोठी मदत मिळेल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली जाते. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय होतं की आम्ही कर्ज देताना त्यातली प्रॉपर्टी त्याबद्दल बाकीच्या गोष्टी एवढ्या काय बघत नाही, परंतु त्याची गरज काय आहे, खरोखरच गरज आहे त्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, अन्य काही सुरू करायचं आहे तर त्यासाठी त्याचं संपूर्ण कागदपत्र जे आहे हे बघितले जातात. व्यवसायासाठी त्याला काय गरजेचं आहे आणि किती गरजेचं आहे. लोन 50 लाख मिळतंय म्हणून एखाद्यानं जर 50 लाख मागितलं तर ते 50 लाख नाही देता येणार. त्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र आहे किंवा त्याच्यासाठी असणारी प्रॉपर्टी आहे, गहाणखत आहे, ते गहाणखत कर्जाच्या दुप्पट गहाणखत लागतं किमतीचं. म्हणजे एखाद्यानं समजा 5 लाखाचं कर्ज मागितलं तर त्याला 10 लाखाची त्याची प्रॉपर्टी असायला लागते. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उरण येथील ओम श्री साईराम पदयात्रा मंडळातर्फे शिर्डीसाठी भव्य पायी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदा या पदयात्रेचे रौप्य महोत्सवी म्हणजेच 25वे वर्ष आहे. यामुळे भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. रविवारी 5 ऑक्टोबर रोजी उरणमधून निघालेली ही पदयात्रा सोमवारी 13 ऑक्टोबर 2025 रोजी शिर्डीत पोहोचणार आहे. मंडळाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी शेकडो साई भक्त साईरामच्या गजरात भक्तगीते गात शिर्डीकडे प्रस्थान केले आहे. गेले 24 वर्षे अविरतपणे ही पदयात्रा काढली जात असून यंदा 25व्या वर्षाची ही अनोखी सेवा आहे. या पदयात्रेत दररोज पहाटे काकड आरती, पालखी पूजन, मध्यान्ह आरती, मंत्रजप आणि सायंकाळी धूप आरतीसह भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. साईंच्या चरणी लीन होण्यासाठी पदयात्रेनी यातून ऊर्जा मिळते. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासह अनेक सदस्य अथक परिश्रम घेत आहेत. शिर्डीत पोहोचल्यानंतर गुरुवारी 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 ते 10 या वेळेत श्री साई मंदिर, अंबिकावाडी, नागाव, उरण येथे भव्य साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. साई भक्तांनी या धार्मिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.